आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. तर आज आपण क्लासची सुरुवात करणार आहोत. P3Y एक अद्भुत सुपर सरळ शक्ती या पुस्तकचं वाचन. तर 2 पॉइंट आपण मागचे जे क्लास आहे त्याच्यामध्ये वाचले होते. त्याच्यातला अंत असा होता जे मला खूप आवडला, ते परत तुम्हाला शेअर करावं असं मला वाटलं. सफलता तक पहुंचने के रास्ते सीधे नहीं होते, इसलिए मैं कहता हूँ कि परम जी की P3Y शक्ति का साथ मिल जाए तो कोई भी टेढ़ा रास्ता सीधा हो जाता है और सफलता मिलती ही है. तर सफलता भेटणं हे इतकं आसान नाहीये, ते तिरपच राहणार आहे. त्याच्यासाठी अधिक शक्ती लागणारच आहे, मेहनत लागणारच आहे. पण जर आपल्यासोबत P3Y ची शक्ती असेल तर नक्कीच आपण आपलं जे कार्य आहे, सफलता आहे, ते इझिली आपण त्याला अचीव करू शकू. तर आज आपण वाचणार आहोत पॉइंट नंबर 4. हिंदीमध्ये हे पुस्तक आहे. तर हे आता सध्या मी पुस्तक हिंदीमध्ये वाचते आणि त्यानंतर मध्ये मध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये सांगत राहणार, जेणेकरता जे लोक मराठीमध्ये ऐकू इच्छितात त्यांना फक्त सारांश मिळेल. तर पॉइंट नंबर 4, P3Y अद्भुत सुपर सरल शक्ति. क्या सचमुच P3Y से लाभ होता है? नए व्यक्तियों में सिर्फ तार्किक लोगों को ही ये प्रश्न तथा अन्य प्रश्न होंगे, लेकिन जो अपने विकास हेतु, अपनी इच्छा पूर्ति हेतु, तकलीफ में राहत हेतु शक्ति की खोज में है, वह व्यक्ति को P3Y करने की रीति सीख कर अपने जीवन में व्यक्तिगत अनुभवों से 2-3 महीने में ही या उससे जल्दी निष्कर्ष पर पहुंच जाते हैं कि P3Y के पीछे महान शक्ति है, जिससे जीवन में आने वाली समस्याओं का समाधान जल्दी मिलता है. म्हणजे जे व्यक्ती खूप तार्किक असतात, काय होईल, कसं होईल, खरंच लाभ होतो का, पण जे व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये सफलता मिळवण्याकरता कुठली एक विशेष आणि महान शक्तीची शोधमध्ये आहे, ते व्यक्ती नक्कीच P3Y शक्तीचा जेव्हा ते लाभ घेतील तेव्हा 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा त्याच्या कमी महिन्यामध्येच त्या निष्कर्षवर पोहोचतील की P3Y शक्तीच्या मागे महान शक्ती आहे, ज्याच्याने जीवनात येणारी कुठलीही समस्या असेल त्याचं समाधान आपल्याला मिळणार. तार्किक प्रश्न जे आपल्याला येत असतात किंवा लोकांना येत असतात. क्या भोजन करने से सच में भूख शांत होती है? क्या दवाई लेने से सच में दर्द में राहत मिलती है? क्या कसरत करने से सच में बॉडी बनता है? क्या पढ़ाई करने से सचमुच बड़ी डिग्री मिलती है? ऐसे अनगणित तार्किक सवालों के जवाब सिर्फ चर्चा या दलील करने से ही मिलते हैं, परंतु अपने आप पर प्रयोग करने से या दूसरों के पास प्रयोग करवाने से उचित समय में जवाब मिल जाता है. तार्किक व्यक्ती जे असतात, मग ह्याच्यामध्ये पुस्तकात लिहिलेलं आहे की जेवण केल्याने खरोखर भूक समवते का? दवा घेतली तर खरोखर तकलीफ जी आहे ते कमी होते का? व्यायाम करण्याने खरोखर बॉडी बनते का? अभ्यास करून नक्कीच चांगली डिग्री भेटते का? हे सगळे तार्किक प्रश्न आहे. ह्या तार्किक प्रश्नाचा उत्तर म्हणजे फक्त ह्या चर्चा आणि दलीलचा विषय असतो. पण ज्या व्यक्तीला पुढे जायचं आहे, सफलता मिळवायची आहे, ते व्यक्ती स्वतः प्रयोग करतो, दुसऱ्यांना प्रयोग करायला लावतो आणि स्वतःचा एक्सपिरियन्स हे प्रमाण स्वरूप ठेवतो. P3Y परम विज्ञान है. व्यक्ति को वैज्ञानिक बुद्धि अपनानी पड़ेगी और अपने जीवन की लेबोरेटरी में पप्र का प्रयोग करना पड़ेगा. हे एक परम विज्ञान आहे. तर बुद्धिमान तुम्हाला बनावंच लागणार आहे. तर बुद्धिशाळी आपण बनायचं आहे आणि आपल्या जीवनला लॅबोरेटरी बनवायची आहे. म्हणजे कसं की आपण ते प्रॅक्टिकल करणार आहोत. देखना पड़ेगा कि पप्र के 11 वाक्यों के पीछे शक्ति है या नहीं, म्हणजे एक्सपीरियंस करावा लागणार. रोज परम योग करके जांच करनी पड़ेगी कि परमनाथ से अच्छी नींद आई है या नहीं, शांति मिलती है या नहीं,
बुद्धिमान और ग्रहणशील व्यक्ति को 1 से 3 महीने में ही स्पष्ट जवाब मिल जाता है. म्हणजे जे व्यक्ती ग्रहणशील आहे, बुद्धिमान आहे, त्यांना 2 ते 3 महिन्यामध्येच ॲक्सेप्टन्स आणि स्पष्टता येऊन जाते की P3Y शक्तीने खरोखर लाभ होतो. P3Y एक महान सत्य आहे. P3Y ने काम बनतात, सफलता मिळते, समृद्धी वाढते, चिंता रोग टळते आणि विद्यार्थीची याद शक्ती वाढते, थांबलेले काम पार पडतात. P3Y अच्छी तरह से सीखने के लिए प्रति सप्ताह P3Y क्लास अटेंड करते रहे. म्हणजे P3Y चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, परमजीची शक्ती घेण्यासाठी क्लास रेग्युलर अटेंड करत रहा. जे तुम्ही आता ऑनलाईन आणि जे आता लाईव्ह आहेत ते लोक अटेंड करतच आहे. फेसबुक यूट्यूबवर ऑनलाइन क्लास अटेंड करा. जिनको जीवन में आगे बढ़ना है, अपना रुका हुआ काम बनाना है और उसके लिए शक्ति की खोज में है तथा क्लास में सिखाए अनुसार प्रयोग करने को तैयार है, वे ही लोग P3Y के लिए योग्य है. ज्या लोक फक्त चर्चामध्ये रस ठेवतात, फक्त दलील करतात, व्यर्थ निंदा करतात आणि आळशी आहे, पूर्वग्रहयुक्त आहे म्हणजे जजमेंटल आहे, ज्यांची खराब नजर आहे परमजीवर आणि त्यांच्या पैशांवर, ह्या लोकांना P3Y क्लास पासून दूरच राहिले बरे. P3Y शक्ती फक्त आणि फक्त मेहनती आणि बुद्धिमान लोकांसाठी आहे. पप्र करे काम बनावे, परम योग करे शांती पाए. शंकालू आदमी दुखी रहता है. म्हणजे हे परमजीचे वाक्य आहे. जो व्यक्ती शंका करत असतो तो प्रत्येक वेळा दुखी राहत असतो. चरणम शरणम गच्छामी. तर हे होतं अद्भुत सुपर सरळ शक्ती. आजचा हा प्रश्न इतका छान होता की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार तर P3Y शक्ती काय आहे ते नक्कीच त्यांना कळून जाणार आहे. तर सुरुवात करूया आजचा हा क्लासची. हा क्लास जेही व्यक्ती अटेंड करेल तर डॉक्टरजीचे विशेष आशीर्वाद आहे की त्यांचं जे आठवडे आहे ते आनंदित, खुशखुशाल, डिप्रेस आणि चिंतामुक्त राहणार आहे. त्यांचे जे अडकलेले काम आहे ते पार पडतील. त्यांच्या परिवारामध्ये सुख शांती समृद्धी वाढेल, आवक वाढेल, इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल, तकलीफमध्ये राहत मिळेल. माझा परिचय, माझं नाव कविता महाजन आहे. मी MBA डबल ग्रॅज्युएट आहे. मी 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे आणि P3Y शक्तीने माझी चिंता रोग दूर झालेले आहे आणि त्यापेक्षा माझा हा मिशन आहे की हे लाभदायी P3Y शक्ती मला घरापर्यंत पोहोचवायची आहे की जशी मी सुखी झाली तसे लोकांना पण मला सुखी बनवायचं आहे. आणि जेही लोक रुची घेत आहेत त्यांना शक्ती P3Y ची शक्ती देऊन चिंतामुक्त जीवन कसे जगू शकतात आणि आनंद घेऊ शकतात हे मला P3Y शक्तीने त्यांना द्यायचं आहे. तर आता जेही लोक ऑनलाईन क्लास अटेंड करत आहेत किंवा लाईव्ह क्लास अटेंड करत आहेत ते सगळे भाग्यशाली आहात की तुम्हाला P3Y क्लास अटेंड करण्याची इच्छा झाली. तुमचे देवी देवता तुमच्यावर खुश झाले म्हणूनच तुम्हाला हे P3Y शक्ती मिळालेली आहे. तर इथे उपस्थित प्रत्येक P3Y करता आणि जे यूट्यूबवर बघत आहेत ते प्रत्येक करता पूजनीय आहे आणि भाग्यवान आहे. तर ह्या सर्वांमध्ये आपल्याला गुणदर्शनच करायचे आहे. तर परमजी तुम्हाला प्रार्थना की हा क्लास जेही अटेंड करेल त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. तर आपल्याला सर्वांना तीव्र इच्छा ठेवायची आहे की माझी इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी मला कितीही मेहनत करावी लागेल, कितीही P3Yचा प्रचार करावा लागेल किंवा क्लास अटेंड करावा लागेल, पण माझी हे इच्छा मला पूर्ण करायचीच आहे. P3Y ने मोर दॅन 75% इच्छा पूर्ण होते. 10 पप्र करा, 10 पप्र करा, त्याच्यातले 6 ते 8 इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होणार. P3Y कुठल्याही जागावर संभव आहे, कुठल्याही जागावर हे काम बनतात. 24 तास हे P3Y शक्ती काम करते. पप्रनी कमी खर्चात, कमी समयमध्ये आणि कमी मेहनतीत काम बनतात. P3Y हे परम विज्ञान आहे. पप्रमध्ये कुठलाही कष्ट नाही, नष्ट नाही आणि ठगेती नाहीच नाही. आणि ह्या P3Y शक्ती घेण्याची पात्रता म्हणजे प्रामाणिकता, आज्ञांकितता, नम्रता आणि वीरता. तर पहिला P म्हणजे
परमजी. तर परमजी साकार स्वरूपात पण आहे आणि निराकार स्वरूपात पण आहे. परमजीच्या फोटोच्या दर्शनासाठी तुमची पात्रता असायला पाहिजे 10 पेक्षा जास्त पप्रने इच्छा पूर्ण करायची आहे. तर निराकार स्वरूप म्हणजे हे आहे. निराकार स्वरूप हे गुडलक पप्र कार्ड, त्याच्यामध्ये दिलेले 1 ते 11 वाक्य. परमजी पॉवर हाऊस आहे, जिथून P3Y शक्ती निघते. जेही शक्ती आपली समाजाची, पूर्ण विश्वाची, प्रत्येक लोकांची इच्छा, लाभदायी इच्छा पूर्ण करू शकते, अशी शक्ती हे P3Y ची आहे. पण व्यक्ती मेहनती असायला पाहिजे. परमजीने P3Y शक्तीला परम विज्ञान बनवलेलं आहे. परमजी बोललेले आहेत, आलसी की कोई इच्छा पूरी नहीं होगी. आपले भगवान, धर्म, देवी देवता, गुरु यांना मानत राहा आणि पण इच्छा पूर्ण करायची आहे तर P3Y शक्तीचा लाभ घ्या. 10 काम बनल्यानंतर हे आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, परमजीचे कट्टर बनायचे आहे की P3Y शक्तीने इच्छा पूर्ण होतेच होते. परमजींना सर्वोच्च शक्ती आणि सर्वोच्च सत्ता मानायचं आहे. एक मानो, एक से मागो, एक हो जाओ. सगळे इच्छा पप्रमध्ये मागायची आहे, इतर जाग्यावर सद्बुद्धी मागायची आहे. तर करूया आपण परमजीचं पूजन. बोलूया त्वमेव माताचा श्लोक. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परमजी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या. माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. माझं टेन्शन, डिप्रेशन दूर करा. माझी आवक, इन्कम मध्ये वाढ हो असं करा. मी आपल्या शरणामध्ये आहे. हे झालं आपलं परमजीचं पूजन. गुरुवंदना. तर जीवनात जिवंत गुरु असायलाच पाहिजे. तर त्याच्याने आपली गती म्हणजे आपला विकास एकदम फास्ट होतो. तर आपले P3Y टीचर आहे, P3Y गुरु आहे डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS डिजिटल लॅप्रोस्कोपिस्ट आहे, सर्जन आहे आणि ते मेडिकल सुपरिटेंडंटची पोस्टवर पण होते. डॉक्टर अजित हे 45 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे आणि P3Y शक्तीचा लाभ घेऊन आणि परमजीची आज्ञाचं पालन करून त्यांनी व्यवसायामध्ये म्हणजे जेही ते काम करत होते त्याच्यामध्ये त्यांना खूप यश भेटला. आज पूर्ण विश्वभरामध्ये त्यांचे अगणित फॉलोअर्स पण आहेत. जेही व्यक्ती डॉक्टर अजितचे सांगण्याप्रमाणे, आज्ञाप्रमाणे काम करतात ते असंभव काम पण संभव होऊन जातात. तर डॉक्टर अजितचं मिशन आहे की हे महत्तम P3Y शक्ती जे आहे तर ते देश विदेशमध्ये राहिलेले लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, जेणेकरता समाज सुखी हो. P3Y शक्ती, समृद्ध समाज, समृद्ध देश. आपल्याला डॉक्टर अजितच्या ह्या मिशनमध्ये सहयोग द्यायचा आहे. आपले P3Y टीचर डॉक्टर अजितचे आज्ञाचं पालन करायचं आहे. तेच त्यांच्यासाठी गुरु वंदना आहे. बोलूया गुरु ब्रह्माचा श्लोक आणि मानसिक गुरुचं पूजन करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली गुरुवंदना. तर P3Y ह्याच्याने इच्छा पूर्ण होतेच होते, पण कृतज्ञता पण आपल्यामध्ये असायला पाहिजे. इच्छा पूर्ण झाली की डॉक्टर अजितला सांगायचं आहे किंवा अनुभव रेकॉर्ड करून सांगायचं आहे. जितकं बोलत राहू तितका आपल्याला लाभ होईल. कारण की ज्या शक्तीने आपलं काम केलेलं आहे, जे पॉसिबलच नव्हतं, जिथे आपण अडकलेलो होतो, ज्याच्यामध्ये आपला तरफडा चालू होता आणि त्याच्यातनं कोणीतरी बाहेर आपल्याला काढलं, ते पण परमजीच्या शक्तीने, तर त्यांना कृतज्ञ आपल्याला राहायलाच पाहिजे. तर P3Y हे शक्ती घेण्याचे भरपूर प्रकार आहे, पण बेसिकमध्ये आपण आता क्लासमध्ये
शिकणार आहोत परमश्वास. तर हे परमश्वास घेण्याने मनाला शांती भेटते, गुस्सा कमी होईल, हा माझा पर्सनल अनुभव आहे. त्यानंतर घरामध्ये मेल झोल वाढत राहील. सायकोसोमॅटिक रोग म्हणजे मानसिक रोग, डोकेदुखी, देहदुखी, ॲसिडिटी, ब्लड प्रेशर इत्यादी ह्याच्यामध्ये राहत मिळेल. तर परमश्वास करायचे आहे, सरळ बसायचं आहे, गर्दन मस्तक आणि कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडानी, तर तोंडानी घेताना दात असे सटलेले पाहिजे, जसं ब्रश करतो तसं. श्वास घ्यायचा आहे, लांब छातीत भरायचा आहे आणि श्वास नाकातून आवाज न करताना बाहेर काढायचा आहे. तर एक परमश्वास मी तुम्हाला करून दाखवते. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. तर बोलूया 1 ते 8 वाक्य म्हणजे परमजीची शक्ती आपल्याला ह्याच्यासोबत जोडायची आहे. तर परमजीची शक्ती कशी, तर 1 ते 8 वाक्य बोलूया. जसे आहे तसे बोलायचे आहे. हा कुठलाही श्लोक मंत्र नाहीये. जे हे परमजीच्या पासवर्ड आहे की जे शक्तीसोबत आपल्याला कनेक्ट करतात. जेव्हा आपण शक्तीसोबत कनेक्ट होतो तेव्हा आपल्याला स्वतः आपण इतके जागृत असायला पाहिजे की हे शक्तीचा अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे. भरपूर लोक आहे इथे की जे क्लास झाल्यानंतर म्हणतात की खरोखर आम्हाला हा शक्तीचा अनुभव झाला. तर हे शक्ती 24 तास आपल्यासाठी कार्यरत आहे. तर बोलूया आपण 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परमश्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. माझं टेन्शन, डिप्रेशन कमी करा, दूर करा. यात शक्ती वाढवा. रात्री चांगली झोप येऊ द्या. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. 10 लांब परमश्वास. दस म्हणजे बस. हे 10 परमश्वास सकाळ आणि संध्याकाळ 10-10 करायचे आहे. आणि ज्यांना टेन्शन डिप्रेशन आलेलं आहे, रडायची इच्छा झालेली आहे, खूप दुःख आणि त्रास होतोय, त्यांनी तासानं तास हे परमश्वास घेऊ शकतात. त्यांना खूप लाभ होईल. तर P3Y पुस्तक, जसं वांचन तसे विचार. तर असे भरपूर आपले पुस्तक आहे. P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती, गर्भगीता वगैरे आणि 36 स्टेज हे सगळे पुस्तक आहे. परम विज्ञान परम ज्ञान मॅगझिन पण आहे, त्याचं सबस्क्रिप्शन घेऊन टाका. वाचन करण्याने परमजीची शक्ती मिळते. P3Y काय आहे ते आपल्याला जाणीव होते आणि आयुष्य आपल्या बुद्धी पण विकास होतो आणि आपल्यामध्ये धैर्य पण वाढतं. आणि ज्यांचं धैर्य वाढतं तर त्यांची इच्छा पूर्ण होणारच होणार. आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अजितची वाणी.
तर डॉक्टरजीची जेव्हा वाणी आपण ऐकतो तेव्हा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्हाला प्रसाद वगैरे ठेवायचं असेल ते हे तुम्ही ठेवू शकता. डॉक्टरजी त्यांना सिद्ध करून देतील. ऐकूया आता डॉक्टरजीची वाणी. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज मई 7 मंगलवार दर्श अमास के पवित्र दिन पर क्लास अटेंड करने वाले सभी पितृकर्ताओं को पीडीएमई नगरी सूरत से डॉक्टर जीत का आशीर्वाद आज के क्लास से आपको खूब लाभ हो। पप्र पानी, पप्र प्रसाद, दवाई इत्यादि जो परम जी को अर्पण करना हो देखते रहिए। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी पप्र प्रसाद बन गया, ग्रहण कीजिए, पित्त शक्ति पाइए ताकि इच्छा जल्दी पूरी हो और शरीर अधिक स्वस्थ रहे। परम जी वचन रोग दूर होने के बाद, बड़ा काम बन जाने के बाद में फुल टाइम प्रचारक बनना पड़ेगा। पूज्य बनोगे, गुरु बनोगे, तुम्हें गृहस्थ में गद्दी दूंगा और 100 से पहले मरने नहीं दूंगा। परम जी ने यह दिव्य अद्भुत प्रॉमिस जोशी के माध्यम से सभी पितृकर्ताओं को दिया है। तो जिनको बड़ा काम बनाना है तो वह उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 30 का 10वां मेष मास का 25वां दिन है। आज कृष्ण पक्ष की 14 है। आज दर्श अमास है। सुबह 11:30 के बाद अमास शुरू हो जाएगी। तो अमास पवित्र दिन है, आध्यात्मिक उन्नति देने वाला दिन है और जीवन में जो भी रुकावटें हैं वह रुकावटें दूर करने का दिन है और परिवार में से अशांति, टेंशन इत्यादि दूर करने का दिन है। और आज वैष्णवों का अनुवादान, इष्टि इत्यादि के दिनों में से आज अनुवादान का दिन है। तो इन दिनों में वे लोग यज्ञ करते हैं। तो और आज रविंद्रनाथ टैगोर जयंती है। दिन महात्म्य का विवरण बाद में सुन सकते हैं। आज अमावस्या है तो शाम को 7 बजे गोकुल नगर पीतृवाई मेन सेंटर में अमावस रुकावट निवारण क्लास होगा। आपको कम्युनिटी में और डॉक्टर के स्टेटस में और कई पितृकर्ताओं ने निमंत्रण भेज दिया है या भेजेंगे। तो आप भी अपने स्टेटस में उनका निमंत्रण लिखिए ताकि जो व्यक्ति तकलीफ में है, टेंशन में है, बीमार है, उनको पितृवाई ओवार विधि लाल पट्टी से या उतार विधि साथ में नींबू का प्रयोग से भी करा सकते हैं। कल से डॉक्टर अजीत प्लस टीम जा रही है अहमदाबाद पितृवाई प्रचार यात्रा और अन्य काम के लिए। तो नेशनल हाईवे से जाएंगे 48 से। तो रास्ते में जिनको भी परम योग करना है, पप्र करना है, तो वे हाईवे पर मिल सकते हैं। तो
तो RSVP डॉक्टर अजीत को या अमीषा माता को कीजिएगा। गुरुवार को इनकम वृद्धि क्लास डॉक्टर विभूति लेगी। तो अन्य को जिनको भी क्लास लेना है डॉक्टर की उपस्थिति में तो वे मुझे कहें, बारी बारी से 3 टीम को, टीम 1, टीम 2, टीम 3 को दिया जाएगा और जिनको अधिक रुचि हो उनको बार बार अपॉर्चुनिटी दी जाएगी। और शुक्रवार को मई 10 को अखाड़ तीज परशुराम जन्मोत्सव है, सफलता प्राप्त करने का दिन है। तो जिनको भी परम मंत्र दीक्षा लेनी है अपनी इच्छाएं पूरी करने के लिए, पैसे में आगे बढ़ने के लिए, अपने बच्चों को बुद्धि विकास करने के लिए या अन्य कोई बड़ी इच्छा पूरी करने के लिए और उसके लिए मंत्र जप करना चाहते हैं तो गर्भ गीता का प्रश्न नंबर 13 और 14 3 बार पढ़ें, आत्मसात करें और डॉक्टर अजीत को और डॉक्टर विभूति को इसके बारे में लिखें। तो डॉक्टर विभूति इसका मॉनिटर है तो वे आपको लिंक भेजेगी क्लास के बाद। कैंसल सुबह 10 बजे मंत्र क्लास शुरू होगी तो डॉक्टर अजीत आपको परम मंत्र, लक्ष्मी मंत्र, विद्या मंत्र या अन्य कोई इच्छा पूर्ति के लिए मंत्र दे सकते हैं। मई 12 को योगिता माता भट्ट के यहाँ अपने नए घर में पितृ वास्तु यज्ञ है सुबह 10 बजे। तो यह क्लास जो अटेंड करेगा ऑफलाइन या ऑनलाइन या उसका प्रचार करेगा उसका अपना अच्छा घर होगा और रहने के अधिक सुख मिलेगा, उसका घर अधिक उसके लिए लाभप्रद होगा। और मई 19 को रविवार को सुबह 9 बजे और 10 बजे उमरगाम पीडीएमई यात्रा, तो सबसे बड़ी यात्रा उमरगांव की यात्रा। तो जो उमरगाम आएगा मन चाहा वो पाएगा। तो जो भी पिछाई करता है और परम जी का आदेश का पालन करता है और अधिक पालन करने की इच्छा रखता है तो उमरगाम में परम जी ने पीढ़ी में शक्ति रखी है, कुंभ शक्ति रखी है। तो 10 लोगों में प्रचार कीजिएगा। उमरगांव की यात्रा करने से रुका हुआ काम बन जाता है और खूब पिछड़ी शक्ति मिलती है। जिनका जन्मदिन है उनको सुबह जन्मदिनम तुभ्यम। जो भी क्लास के होस्ट बने हुए हैं आज के क्लास के अपनी जन्मदिन के निमित्त से या विवाह एनिवर्सरी निमित्त से या पिछले प्राप्ति दिन के निमित्त से या अपने कोई संबंधी की पुण्यतिथि के निमित्त से सभी यजमानों को परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट भी लिखिएगा और अपनी चैनल PTHF और अन्य ब्रांच चैनल्स को एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब करवाइएगा। परम जी को अर्पण। चरणम शरणम गच्छामि। तर आपला मराठीचा जो हा क्लास आहे P3Y THF महाराष्ट्र, तर डॉक्टर अजित हे क्लास अटेंड करत असतात आणि रिपोर्टिंग पण घेत असतात। तर ह्यावेळी डॉक्टर अजितने एक स्पेशल ऑडिओ पाठवलेला आहे। तर हे मी म्हणजे स्पेशल मेसेज आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांसाठी पाठवलेला आहे, तर सगळे आपण ऐकूया। परम जी का स्मरण करके ब्रांच सेंटर नासिक का क्लास अटेंड करने वाले सभी पिछड़ेकर्ताओं को परम जी का स्मरण करके आशीर्वाद। आज के क्लास से आपको खूब लाभ हो। और नासिक में कई लोग खूब प्रचार करते हैं, मुझे खूब खुशी है। बिना प्रचार नहीं उद्धार। तो किशोर जी भूसे प्रकार लोगों को अच्छे दे रहे हैं। तो वैसे किशोर जी आप अपने एरिया में अपने आसपास के जो घरों में घर घर जाएं और सप्ताह में 1 घंटे से लेकर 5 घंटा ट्रेनिंग लेकर प्रचार कीजिए। आपको खूब लाभ होगा, बड़ी बड़ी इच्छाएं जल्दी पूरी होगी। तो किशोर जी से प्रेरणा लेकर अन्य लोग भी नासिक में
मेहनत करें और लोगों को गुड लक पेपर का ऑफर करते रहें और अपना गूगल मीट क्लास होता है तो वो अटेंड करने की प्रेरणा दें। पुनः सभी को, किशोर भूसे जी इत्यादि को परम जी का स्मरण करके आशीर्वाद। चरणम शरणम गच्छामी। तर हा स्पेशल मेसेज किशोर भुसारे यांच्यासाठी होता की त्यांनी गुड लक पत्र कार्ड खूप लोकांना दिले होते आणि ते क्लासमध्ये पण आले होते. तर डॉक्टरजीचे विशेष आशीर्वाद. तर पुढे की आपण करूया आता पत्र. तर पत्र म्हणजे काय, हे 1 ते 11 वाक्य की जे तुमची माझी कुठलीही इच्छा पूर्ण करू शकते. तर इच्छा पूरक आणि संकटमोचन पत्रवाट हे 1 ते 8, जसं मी आधी सांगितलं हे पासवर्ड आहे. कुठलाही श्लोक मंत्र वगैरे नाहीये, कुठली भाषा नाहीये की रूपांतरण करायचं नाहीये, जसं आहे तसंच वाचायचं आहे. म्हणून घ्या की हे एक पासकोड आहे. हे सेम टू सेम 1 ते 8 वाक्य बोलल्याने आपल्या समोर पी त्रिवाई शक्ती समोर उभी राहते आणि परमजीची शक्ती आपल्यासाठी काम करायची सुरुवात करते. तर करूया आपण पुढच्या आठवड्यात चांगलं जाऊ त्याच्यासाठीचं आपण हे पत्र करूया. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणम शरणम गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, पुढच्या आठवड्या पुढच्या मंगळवारपर्यंत सगळे दिवस सगळा समय माझा चांगला जाओ असं करा. माझं टेन्शन कमी करा. माझे प्रत्येक कामामध्ये मला सफलता द्या. माझी यादशक्ती वाढवा. माझा बुद्धी विकास करा. अवतीभवतीचे जेही लोक आहे तर पॉझिटिव्ह लोकच माझ्याकडे यायला पाहिजे. नेगेटिव्ह लोकांना माझ्यापासून दूर ठेवा. परमजीची शक्ती जास्त जास्त घेऊ. P3Y ने खूप लाभ घेऊ. खूप सुखी होऊ असं करा. माझ्या पूर्ण आठवडे चांगलं जाओ असं करा. माझ्या कार्यामध्ये, काममध्ये, नोकरीमध्ये, बिझनेसमध्ये हाय एफिशियन्सी द्या. मी चांगलं काम करू, गुणवत्तावाला काम करू असं करा. माझे बॉस माझ्याने खुश हो असं काम करू. माझं मन दुखी न हो. नेगेटिव्ह लोक माझ्यापासून दूर राहो असं करा. इच्छा पूर्ण होते ही पकर में 10 रुपये किंवा जे इच्छा तुमची असेल ते बोलून घ्या. इच्छा किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकर में एक नवीन व्यक्तीला हे गुड लक पत्र कार्ड ऑफर करेल आणि पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल. गुरुवारच्या सकाळी 7 वाजताचा इन्कम वृद्धी क्लास अटेंड करेल. हे इच्छा आपण लिहून घ्यायची आहे. हा आहे पत्र. तर हे पत्र आपण साप्ताहिकसाठी केलेलं आहे. असेच आपली काही स्पेशल इच्छा असेल तर त्याच्यासाठी पण ह्याचप्रमाणे तुम्ही पत्र घेऊ शकतात. जर तुम्हाला पत्र घेता येत नाहीये, विना काही संकोच तुम्ही मला कधीही फोन करू शकतात. 1 ते 2 वेळा तुम्हाला पत्र घ्यायला शिकवलं की तुम्ही आपोआप करू शकतात. खूप सोपं आहे. 1 ते 8 वाक्य जसे दिलेलं आहे तसं बोलायचं आहे. 9व्या वाक्यामध्ये कुठलीही आपली इच्छा, 10व्या वाक्यामध्ये जशी इच्छा आहे तसंच आपल्याला पैसे बोलायचं आहे आणि 11व्या वाक्यामध्ये तितका प्रचार. पैसे कमी बोलले चालतील पण प्रचार जास्त बोलायचा आहे. वेळ तर आपल्याला 24 तास देवाने दिलेच आहे ना, तर प्रचार आपण करू शकतो. तर करूया पुढे परमनाद. तर परमनादची क्रिया ही इतकी दिव्य क्रिया आहे की आपली आध्यात्मिक उन्नती एकदम पट करते आणि जे व्यक्ती आध्यात्मिक उन्नती करतो तो स्वतःच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप पुढे जातो आणि त्याची इच्छा पण लवकरात लवकर पूर्ण होते. बुद्धी विकास होतो, व्यसन मुक्ती होते, रात्री चांगली झोप येते. तर हे करण्यासाठी ताट बसायचं आहे जसं परमश्वासमध्ये बसले होतो. श्वास पण तसंच घ्यायचा आहे. दात सटलेले श्वास घ्यायचा आहे, लांब घ्यायचा आहे, छातीत भरायचा आहे, पोटात नाही. नाकातून श्वास बाहेर काढताना होठ बंद होऊन जातात आणि नाकातून श्वास बाहेर निघतो आणि त्याच्यावर भोवरा जसं गुंजन करतो तसं गुंजन होतं. मी तुम्हाला एक करून दाखवते, तुम्ही शिकून घ्या.
असं आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. हे झालं आता एक परमनाद, असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर परमजीची शक्ती आपल्याला ह्याच्यासोबत जोडायची आहे. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परमयोगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, रात्री चांगली झोप येऊ द्या, माझ्या बुद्धी विकास करा, आध्यात्मिक उन्नती करा. 3 परमनाद लांब. मस्तीच नवून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तर हे परमनाद सकाळ दुपार संध्याकाळ करायचेच आहे. एकही दिवस परमनाद विसरायचा नाही. जर आपण कुठल्या तरी बिमारीची दवा घेत असतो तर तेव्हा एक वेळाची नाही घेतली तर चालते का? एका दिवसाची नाही घेतली तर चालते का? नाही चालत. तर तसंच परमजीची हे जे शक्ती आहे तर ते कंटिन्यू आपल्यासोबत राहायला पाहिजे. जितकी शक्ती आपल्याकडे असणार आहे तितके लवकर आपण ग्रोथ करू, तितकं लवकर आपण पुढे जाऊ. तर हे झालं आपला परमनाद. तर सकाळी लवकर उठतानाच पहिलं तोंड बघायचं परमजीचं. तर त्याच्यासोबतच करायचं सफलता समृद्धी परम निवेदन, आणि लहान मुलं जे शिकत आहेत त्यांना करायचं आहे कुशल विद्यार्थी परम निवेदन. साहित्य संपुटमध्ये हे परम निवेदन दिलेलं आहे. तर नक्कीच सकाळी परम निवेदन करायचं आहे आणि यथासंभव परमजीला दिवसाचे 5 रुपये किंवा तुमची इच्छाप्रमाणे आणि 1 प्रचार हे करायचं आहे. म्हणजे दिवसभराची पूर्ण शक्ती आपण परमजी आपली जेही इच्छा आहे ते मागून आपण परमजी आपण आपल्या सोबत घेऊन जातो. तर हे विना प्रचार नाही उद्धार. आपण प्रचार तर करायलाच पाहिजे. मी आनंदित झाले, लोकांना आनंदित करायचं आहे. माझ्याकडे जर हे इतकी महान शक्ती आहे आणि समोरच्या व्यक्ती कोणीतरी दुखी आहे, त्याला त्रास आहे आणि तो आपल्याकडे करगरत आहे आणि आपल्याकडे इतकी महान शक्ती असून आपण त्याला सांगू शकत नाही. माझ्याने पण आयुष्यामध्ये खूप चूक झालेली आहे की माझ्याकडे पण माझी मैत्रिणी किंवा कुठलेही रिलेटिव्ह असायचे, ते मला सांगायचे पण मी का मुळे नाही सांगितलं हे मला आत्ता खूप दुःख होतं त्या गोष्टीचं की मी तेव्हा जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांना जे दुःख भोगावं लागलं ते भोगवलं गेलं नसतं किंवा त्याच्या त्रास तरी कमी झाला असता. हे माझं कर्तव्य होतं जे मी चुकले. तसं तुम्ही चुकू नका. प्रचार कधीही कुठलाही नवीन व्यक्ती भेटला तर त्यांना गुड लक पप्पर कार्ड ऑफर करूनच घ्यायचं आहे. तो ऐको नाही ऐको नन ऑफ आर बिझनेस, माझा बिझनेस नाही. त्याला परमजीचा जीव आपल्याला शोधायचा आहे. 100ला सांगू तेव्हा 10 ऐकतील, त्याच्यातनं 5 व्यक्ती P3Yचा क्लास अटेंड करणार आहे. तर आपलं काम आहे फक्त सांगत जायचं आहे. ज्यांना यायचं आहे P3Yचा लाभ घ्यायचा आहे ते आपोआप येऊन जातील. हे अशी तशी विद्या नाहीये. त्या स्तरप्रमाणे त्या बुद्धिमत्ता त्या स्तरावर गेलेली पाहिजे तरच परमजीची P3Yची शक्ती त्यांना मिळणार. तर हे कृतज्ञ आणि कृतज्ञता आणि समर्पण असायलाच पाहिजे. तर प्रचार नक्कीच आपण करत राहावं. तर ज्यांच्याकडे गुड लक पप्पर कार्ड नाहीये तर त्यांनी ऑर्डर करून घ्यावे. खिशामध्ये किंवा पर्समध्ये राहायलाच पाहिजे. तर हे होतं आपला मंगळवारचा क्लास. तर तुमच्या अवतीभोवतीचे जेही लोक आहेत तर ज्या लोकांना P3Yची बेसिक माहिती त्यांना द्यायची आहे तर त्यांना हे यूट्यूबवर आपला P3Y TH महाराष्ट्रावर हा क्लास रिले होतो. तर त्याची लिंक तुम्ही त्यांना पाठवू शकतात. हे पण तुमचा प्रचारच आहे. तर किशोर भुसारे
ह्यांच्यासाठी डॉक्टर अजितनी खूप पर्सनल मेसेज पाठवलेला आहे. तर डॉक्टर अजित हे क्लास बघत असतात. कोण व्यक्ती आलेला आहे, त्यांनी काय अनुभव शेअर केलेला आहे आणि कशा पद्धतीने ते प्रचार करत आहे, तर ते पण डॉक्टर अजित बघत असतात आणि त्यांनी आशीर्वाद रूपे किशोर बुसारे ह्यांच्यासाठी मेसेज पाठवलेला आहे. तर किशोर बुसारे, तुम्ही असंच P3Y लाभ घेत राहा आणि प्रचार करत राहा आणि आपण पण त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊया आणि आपण पण परमजीचा असाच प्रचार करू. तर करूया आपण क्लास समापन. बोलूया, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम न मम. तर आज आपला हा क्लास परमजीची शक्तिशाली परम वाणीने आपण करणार आहोत. तर एकदम सावधान आणि परमजीला आपण प्रणाम करू की परमजी, तुम्ही इतकी छान शक्ती आम्हाला दिली आणि हा क्लास अटेंड करण्याने आम्हाला खूप शक्ती मिळाली. तर बोलूया फक्त परमजीची वाणी, म्हणजे 1 ते 5 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनन्दं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. परम जी की जय. सभी P3Y गुरु की जय. आज जो आए हैं उनकी जय. सदगुरु डॉक्टर अजीत की जय. भारत माता की जय. आज के आनंद की जय. परम जी की जय हो, जय जयकार हो. तर असंच P3Y लाभ घेत राहा, प्रचार करत राहा. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तर सर्वांनी रेग्युलर परमश्वास आणि परमनाद करायचे आहे. सर्वांना माझ्या चरणं शरणं गच्छामि.